गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर ही आहे आमची बाल्कनी, जी की आम्हाला ह्या रूमला अटॅच भेटलेली आहे आणि बाहेर जोरदार पाऊस चालू आहे. तर आणि ही एक सेकंड रूम आहे. तर यापासून आमची ना कार उभं केली ती पण दिसते, कारण ही फ्रंटची रूम आहे. आणि हे बघा किती जोराचा पाऊस चालू आहे. बाकी बेबी झालेली आहे रेडी, आणि आम्ही सगळे रेडी होऊन आम्ही आता निघालो बाहेर. आणि नंतर आम्हाला घ्यावं लागले रेनकोट. तर आम्हाला रेनकोट शोधत होतो आम्ही, कारण इथे एकतर सगळं नवीन आहे ना, तर खूप सापडावं लागलं आम्हाला सगळ्या गोष्टी. तर इथे ना आम्हाला बघा चालत आम्ही नंतर बघायला लागलो, कारण गाडीतून काही सापडत नव्हतं. त्याआधी आम्हाला इथे हॉटेल सापडली, तर आम्ही नाश्ता केला. नंतर मुलांना घेतले रेनकोट आणि फायनली निघालो व्ह्यूज एन्जॉय करण्यासाठी. तर हे बघा हा आहे खंडाळा घाट बोटिंगचा इथे. तर इथे गेलो आम्ही बोटिंग करण्यासाठी. पण इथली बोटिंग एवढी अवघड होती ना, कारण इथे ना पायाने ते बोटिंग चालवावं लागत होती. आणि आम्हाला आहे ना जेव्हा तिकीट काढलं तेव्हा समजलं. तर तिकीट इथे 100 रुपयाला पर पर्सन होतं. पण ठीक आहे, आम्ही काढले आणि नंतर गेलो व्ह्यू एन्जॉय करण्यासाठी, कारण तिथे ना खूप मस्त असं धुकं वगैरे येत होतं, त्यामुळे भारी वाटत होतं. तर हे बघा सगळे बसलेले आहेत, पण मला नंतर खूप भीती वाटायला लागली आतमध्ये, कारण मुलं होते सोबत आणि हे दोघं बसलेले आहेत मागं बोटिंग चालवायला. तर हे बघा आम्ही 3 जण समोर आहोत आणि आम्ही बोटिंग चालवत होतो. शेवटी एवढे पाय दुखले, नंतर बोटिंगमधून उतरलो आणि निघालो नेक्स्ट ठिकाणी. तर हे बघा इथले ना व्ह्यूज इतके सुंदर आहेत ना, तर हे मोबाईलमध्ये कॅप्शनसुद्धा करता येत नाही, कारण हा व्ह्यू दिसायला इतका सुंदर दिसत होता. पण मोबाईलमध्ये एवढा खास येत नव्हता, कारण पूर्ण पांढरा येत होतं. बाकी हे पूर्ण असं धुकं दिसत होतं आणि त्यातून रस्ता होता. तर हे बघा नंतर आलो आम्ही नेक्स्ट पॉईंटवर, आणि इथे खूप सारे लोक होते जे फोटो काढण्यासाठी आलेले. तसेच आम्ही फोटो काढले, व्ह्यू एन्जॉय केला. आणि इथे ना 5-5 मिनिटाला असा पाऊस पडतो, तर ते खूप मस्त वाटतं. बाकी बेबीनी आणि यांनी डान्स पण केला. नंतर आलो नेक्स्ट ठिकाणी. तर इथे ना हे बघा मुलं ना असं पूर्ण त्या दगडाला चिटकून फोटो काढत होते, आणि इथे तर माझा मोबाईलही पाण्यात पडला.